वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालात। आपले सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। जीवनातल्या प्रत्येक प्रसंगामध्ये आपण सगळी मंडळी आमच्या बरोबरने ठामपणे उभे राहिलेले आहात याची प्रचिती नेहमी आणि प्रत्येक क्षणाला त्या ठिकाणी येत असते। काल खरं म्हणजे अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह होता की वाढदिवस आपण कशा पद्धतीने साजरा करायचा, परंतु आम्ही सगळ्या मंडळींनी मित्रमंडळी मिळून ठरवलं की राजुरी बेले जिल्हा परिषद गटामधील जेवढी आपली ग्रामदैवत आहेत त्या ग्रामदैवतांचं दर्शन आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करून आपला वाढदिवस आज साजरा करूया। इतर अनावश्यक गोष्टींना आणि अनावश्यक खर्चाला फाटा देऊ आज या राजुरी बेले जिल्हा परिषद गटातील प्रत्येक वाडी वस्तीवरतील जे ग्रामदैवत आहेत ज्यांची वर्षानुवर्षे मनोभावी त्या ठिकाणी प्रार्थना पूजा आराधना त्या प्रत्येक वाडी वस्तीवरील नागरिकांकडून केली जाते, त्या प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। सकाळपासून 9 वाजल्यापासून आपला जो प्रवास राजुरीमधून सुरू झाला तो आत्ता राजुरी या ठिकाणी येईपर्यंत आपल्यापैकी बहुतांश मंडळी आमच्या सगळ्यांच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वाडी वस्तीवरती त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत। त्यांचे पण मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। प्रत्येक ठिकाणी अत्यंत उत्स्फूर्तपणे सगळ्या मंडळींनी स्वागत केलं, त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी उपस्थिती सुद्धा मोठ्या प्रमाणात होती। त्याही सगळ्या मित्रमंडळींचे बंधू भगिनींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आपला बहुमोल वेळ त्या ठिकाणी खर्च करून आमच्या सगळ्या मंडळींसाठी त्या ठिकाणी आपण उपस्थित राहिला। आयुष्यामध्ये सुखदुःखाचे प्रसंग अनेक येतात, आणि अडचणीचे प्रसंग अनेक येतात, खास काळजाने आयुष्य भरलेलं असतं, पण त्या प्रत्येक गोष्टीवरती मात करून पुढे जाण्याचं सामर्थ्य परमेश्वराच्या भक्तीतून आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असतं। आणि म्हणून ही सगळी जी ग्रामदैवत आहेत ती वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्यांपासून त्यांची मनोभावे त्या ठिकाणी प्रार्थना समस्त ग्रामस्थांच्या वतीने केली जाते। त्या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा आणि आयुष्यामध्ये पुढे जाण्याचं आत्मबळ त्यांच्या प्रार्थनेने आपल्याला प्राप्त व्हावं हा त्याच्या मागचा खऱ्या अर्थाने उद्देश होता। आणि म्हणून या दिवसभराच्या प्रवासामध्ये ज्यांनी संयोजनामध्ये सगळ्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो। याच्या आजच्या कार्यक्रमाचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नव्हतं। काल संध्याकाळी खऱ्या अर्थाने सगळ्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळालं की आशीर्वाद ग्रामदेवतांचा घेण्यासाठी आम्ही कुटुंबीय आणि मित्रमंडळींना केवळ मी आव्हान केलं होतं की ज्यांना यायची इच्छा असेल त्यांनी या, पण खूप मोठ्या प्रमाणावरती सकाळपासून आपण सगळे मित्रमंडळी याच्यामध्ये सहभागी झालात। आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। याही ठिकाणी आल्यानंतर अनेकांनी अत्यंत चांगले आमच्या परिवाराविषयीचे विचार व्यक्त केलेले आहेत, त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो। राजुरी गावामध्ये गेली अनेक वर्षापासून आमचा परिवार कार्यरत आहे। विशेष करून सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना माझे चुलते माऊलीशेठ शेळके यांनी जवळपास 25 वर्ष या गावामध्ये राजकीय जीवनामध्ये काम केलेलं आहे। त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की समाजातील सर्व स्तरातील लोकांना आणि सर्व जाती धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन गाव विकास करण्यासाठी नेहमी त्यांनी त्या ठिकाणी आग्रहाने प्रयत्न केलेला आहे। आणि आपण सर्वजण राजुरीकर हे सगळेजण जाणत आहात, त्यांची शिकून आम्हा सगळ्या मंडळींना असल्यामुळं सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचा आम्ही त्या ठिकाणी मनापासून प्रयत्न केला। 2012 ते 17 माझ्या पत्नीला जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण सर्वांनी राजुरी बेले जिल्हा परिषद गटातील मतदार बंधू भगिनींनी संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करत असताना 25 कोटीपेक्षा अधिकची कामं त्यांनी या मतदारसंघामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे। विशेष करून जलसंधारण असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, गावामधल्या मूलभूत सोयीसुविधा असेल त्यावरती काम करण्याचा मनापासूनचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला। राजुरी गावामध्ये आणि पंचकृषीमध्ये गेली अनेक वर्ष सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये आम्ही मंडळी सहभागी होत असतो। प्रत्येकाच्या आनंदाच्या प्रसंगी आमची उपस्थिती असते, अडचणीच्या प्रसंगी सुद्धा यथाशक्ती आपल्याला काय मदत करता येईल ती करण्याचा आम्ही परिवार म्हणून त्या ठिकाणी मनापासूनचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे सगळं करत असताना आपण सगळ्यांनी नेहमीच सार्वजनिक जीवनात आम्हाला शक्ती प्रदान करण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या प्रती आमच्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे की आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद, आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य पाठबळ हे सदोदित आमच्या शेळके परिवाराच्या पाठीमागे त्या ठिकाणी राहिलेलं आहे। त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या ऋणामध्ये आम्ही राहणं सगळी मंडळी पसंत करू। पुढच्या 2017 नंतरचा आजपर्यंतच्या प्रवासामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी गावगावची जी मंडळी इथे उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक त्यांच्या आनंदाच्या प्रसंगी आम्हाला त्यामध्ये समाविष्ट करून घेतलं। प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमांना आम्हाला निमंत्रित केलं आणि त्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट होण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। आज खऱ्या अर्थाने
या सगळ्या गोष्टींचं स्मरण आम्हाला सगळ्या मंडळींना होतंय. गेली 15 वर्ष मी स्वतः या राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गटामध्ये मी असेल, माझी पत्नी स्नेहल शेळके असतील, माझे सुलते माऊलीशेठ शेळके असतील, बंधू विवेक शेळके असतील, आम्ही सातत्याने आपल्या सगळ्यांच्या नेहमीच संपर्कात राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सगळ्यांसाठी अधिकाधिक काय करता येईल आणि कशा पद्धतीने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येण्यासाठी थोडाफार काहीतरी आपल्याला काडीचा वाटा उचलता येईल का, यासाठी आम्ही सगळ्या मंडळींनी प्रयत्न केलेले आहेत. आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. वाढदिवसाचा औपचारिक असा कुठलाही कार्यक्रम आपला ठरलेला नव्हता. या कट्ट्यावरती खरं म्हणजे आम्ही याला वाढदिवसाचा कट्टा म्हणतो, कारण गेले 2017 पासून सातत्याने आम्ही राजुरी गावातील अनेक मित्रमंडळींचे वाढदिवस या कट्ट्यावरती साजरे केलेले आहेत आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा त्यांच्या आयुष्यातील आनंद आणि गोड क्षण त्या ठिकाणी वाटून घेतलेले आहेत. आज माझ्याबरोबर आमच्या राजुरी गावातील सुद्धा अनेक मित्रमंडळींचे वाढदिवस आहेत. विशेष करून आमचे जवळचे ते रामदासजी सरोदे असतील आणि इतरही गावातील आमचे सर्व मित्रपरिवार आहेत. त्या सगळ्यांना मी माझ्या परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य प्रदान करो आणि सातत्याने स्वामी समर्थ महाराजांचा खूप आशीर्वाद त्यांना प्राप्त हो, अशा प्रकारची सदिच्छा या ठिकाणी प्रकट करतो. आज दिवसभराच्या ग्रामदेवतेंचा आशीर्वादाचा हा जो उपक्रम आपण हाती घेतला, त्यामध्ये सहाय्यकारी असणारे आणि ज्यांनी आपला पूर्ण दिवस याच्यासाठी दिला, आमच्या सगळ्यांच्या बरोबर सकाळपासून आतापर्यंत उभे आहेत, त्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आपला स्नेहभाव सतत अशाच पद्धतीने कायम राहील आणि आपण सातत्याने एकमेकांच्या साठी त्या ठिकाणी एकमेकांच्या बरोबरीने उभे राहू, अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही आपल्या सगळ्यांना देतो. माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.